नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना आज देवाज्ञा झाली. ते केंद्रीय मंत्रिमंडळातील माजी मंत्री होते. या सर्व मंत्रिपदांपेक्षा ते आदिवासी समाजाचे फार मोठे नेते होते. झारखंडच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजेच हेमंत सोरेन यांचे ते पिताश्री होते. त्यांचे निधन म्हणजे आदिवासी समाज आणि विशेषतः झारखंडच्या राजकारणाला फारच मोठा धक्का आहे. शिबू सोरेन झारखंडमधील तळागाळातील पिचलेल्या आदिवासी जनतेचे अत्यंत विश्वासू नेते होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अत्यंत तळागाळात काम करणारा आणि आदिवासींच्या समस्येसाठी झटणारा आदिवासींचा नेता गमावला आहे. झारखंड राज्याची स्थापना झाल्यावर या राज्याने जी प्रगती केली आहे त्यामध्ये शिबू सोरेन यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांचा योजनांचा फार मोठा वाटा आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता त्यांचे कार्य आणि निर्णय आणखीनच दृष्टिक्षेपात येतात आणि महत्त्वाचे ठरतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक राज्यातील तळागाळातील जनतेचे नेतृत्व करून प्रस्थापितांविरुद्ध तळागाळातील जनतेच्या सोबत जाण्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्यामध्ये बिहारचा मोठा वाटा होता. म्हणजे शिबू सोरेन यांचा त्यामध्ये फार मोठा वाटा होता. आदिवासी आणि ओबीसींना त्यांच्यामुळेच काही अंशी न्याय मिळाला असे बरेच लोक बोलतात. त्यांच्या प्रयत्नांशिवाय आदिवासींना त्या काळात न्याय मिळत नव्हता हेही बऱ्याच लोकांनी सांगितले आहे. सध्या त्यांचे सुपुत्र हेमंत सोरेन झारखंडच्या जनतेची सेवा करीत आहेत. त्यांची सेवा हे सुद्धा शिबू सोरेन यांच्या आशीर्वादाचे फलित आहे. सध्याच्या भारतीय राजकारणामध्ये आदिवासी, मागासवर्गीय आणि ओबीसी यांना कधीच डावलता येणार नाही. वर्षानुवर्ष अन्याय सहन करत अन्यायाचा प्रतिकार करत जगणाऱ्यांसाठी हक्काची मागणी करणे आणि त्यासाठी सतत लढत राहणे अशा प्रकारचे शिबू सोरेन यांचे राजकारण होते. बरोबर पाहता ते तितके सोपे नव्हते. मात्र आरक्षित समाज आणि आदिवासी यांच्यासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी केलेले काम कधीच विसरता येणार नाही हेच या निमित्ताने आम्हाला सांगावयाचे आहे. आदिवासींसाठी एक सातत्यपूर्ण काम करणारा एक लढवय्या नेता हरपला आहे, त्याला आम्ही आदरांजली वाहतो. अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.